चला विनंती, जास्त विलंब न लावता आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची. जास्त विलंब लावू नका, ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. स्पीड अप करणं आवश्यक आहे. सूरज आणि योगेश ही जोडी मैदानावरती पोहोचली. सूरज केने आणि योगेश भालेकर ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे भावाळी बी टीम साठी. गोलंदाज जीत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. टायमर तुमचं सुरू होईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. 8:05 सामन्याला सुरुवात होईल, याची नोंद करून घ्यायची. 8:05 स्टार्टिंग टाइम आहे. 1 मिनिटाचा अवधी फक्त आपल्याकडे आहे. 1 मिनिटामध्ये मॅच सुरू करा विनंती आहे. तिकडे वेळ लागला तर मग वेळ पुढे जाईल, नो डाऊट्स अबाउट दॅट. स्टार्टिंग टाइम त्याच वेळेस चालू होईल ज्यावेळेस पंच लेट्स प्ले म्हणतील. हॅलो 8:04 झालेत. 8:05 हा स्टार्टिंग टाइम असेल. यस, लेट्स प्ले आणि सामन्याला होईल सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी डिफेन्स गेला, बॅकलिफ्ट खाली आणली. सूरज केने यांनी हलक्या हाताने बॉलला डिफेन्स करतात. फॉरवर्ड डिफेन्स, कुठलीही धाव मिळणार नाही. आणि पहिला बॉल, आता टेनिस क्रिकेट इतकं बदललंय की पहिला बॉल फेस करताना देखील बॅटर खूप वेगाने बॅट फिरवतात. टेनिस काय घेऊन बसलात तुम्ही पाहिलं BGT मध्ये, अगदी चर्चा करू आपण त्याच्यावरती. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला बॅटला, पॉईंट रिजनमध्ये बॉल गेला. 1 धावेची प्राप्ती होईल. कॉन्टास नावाचा खेळाडू होता आणि जसप्रीत बुमराह समोर पहिला बॉल त्याने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अनकन्व्हेन्शनल स्ट्रोक खेळाडू खेळू शकतात. ते देखील जसप्रीत बुमराहच्या समोर एक यंग खेळाडू. ऑस्ट्रेलियन खरं तर डेंजरस असतात, परंतु असा प्रयोग त्याने केला. रिषभ पंतला तुम्ही पाहिलं जेम्स अँडरसन समोर स्विच हिट करताना, स्टुअर्ट ब्रॉड समोर देखील त्याने केलं आणि जसप्रीत बुमराह समोर कॉन्टासनं केलं. पहिला बॉल सूरज यांनी डिफेन्स केला होता. 1 धाव इथे प्राप्त झाली आहे. आता योगेश स्ट्राईक एंडवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आणि यावेळेस स्लॉक स्वीप केलाय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावा मिळतील 4. फुल टॉस वरती फुल टोल. हा असेल वीर तानाजी चषक चौकार. 4 धावा. हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल, ही सूचना आली आहे. जीत पाटील. पुढचा बॉल योगेशसाठी. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. झेल टिपला गेलाय. एक अतिशय चांगला झेल पाहायला मिळतोय आणि आली आहे विकेट. रोहन पाटील तिथे अप्रतिम हा झेल आहे. बॉलवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि हा झेल इथे संपादित केला. विकेट आली आहे.
पुढचा बॉल इथे अपील झाली, पण चांगले स्ट्रॉंग अपील होती, लावड अपील, आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 7 असतील. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. चित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती 7 धावा धावफलकावरती. सूरज केने मैदानावरती. योगेश भालेराव बाद झाले, त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि त्यांच्या जोडीनं आता जोगेंद्र भालेकर. योगी बाद हो गए, जोगी अब मैदान में. ज्यावेळेस हवेमध्ये बॉल उंच तर गेलाय, दूर देखील हा बॉल जाईल. सूरज केने आणि त्यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम षटकार. 6 धावा. थर्टीन रन्स 13 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. चला, गोलंदाजी करणारी टीम स्पीडअप करणं आवश्यक आहे. 5 मिनिट ऑलरेडी लागलेत. थोडीशी घाई करा ही विनंती आहे वडगर टीमला. 5 मिनिट ऑलरेडी तुमचे पूर्ण झालेत. एका षटकाचा वेळ ऑलरेडी लागलाय. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. गावदेवी वडगर संघ आपण घाई करा. गावदेवी वडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये भावाळे बी अशी मॅच. त्यानंतर पहिल्या राऊंडची शेवटची मॅच शेळूमाता वळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जरीमरी अलिमघर भावेश या 2 संघांदरम्यान पुढची मॅच असणार आहे. थोडीशी घाई करणं, स्पीडअप करणं आवश्यक आहे. क्रमप्राप्त आहे, कारण आपण विलंबाने सुरुवात केली आज या स्पर्धेला आणि तब्बल 12चाच पोल आहे. तर थोडीशी घाई आपण करणं सर्वांनी गरजेचं आहे. थोडा वेळ सर्वांनी वाचवला, एखादा तास आयोजकांचा वाचला, खूप महत्त्वाचं सहकार्य सर्वांकडून होईल. दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुराचे फलंदाज नटराज सारखे फिरलेत. नटराज मुद्रेमध्ये आणि या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 14 आत्ताच नुकताच 14 तारीख गेली आणि फेब्रुवारीची थोडी महत्त्वाची असते 14 तारीख. आणि असं हरकत नाही, परंतु आता खूप मोठा उत्सव येतो. संपूर्ण महाराष्ट्र नाही, हिंदुस्थान नाही तर जगभरात या उत्सवाचं महत्त्व आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील येते आणि तिचं महत्त्व 14 फेब्रुवारीपेक्षा किती एक पटीने मोठं आहे. उद्या 19 फेब्रुवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांचा जन्म झाला. पुणे जिल्हा, जुन्नर तालुका आणि शिवनेरी किल्ल्यावरती त्यांची देखील जयंती येते. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हवेत बॉल उंच तर गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचलाय आणि क्षेत्ररक्षकाने शर्थीचे प्रयत्न केलेत. बॉलला तर सीमारेषेच्या आतमध्ये रोखलंय. रोहन पाटील तिथे होते. क्या बात आहे. संपूर्ण समर्पण रोहन पाटील साठी. टाळ्या वाजवल्या गेल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा. ऍक्शन रिप्ले पाहण्यासारखं आहे. रोहन पाटील यांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. फिटनेस पाहायला मिळेल. वाव, जबरदस्त क्षेत्ररक्षण. योगेश भालेकर यांचं झेल ऑलरेडी टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम, फॅब्युलस वर्क बाय रोहन पाटील. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर बॉल वेस्ट हाईटच्या वरती आहे का हे चेक केलं जाईल. तिसरे पंच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केली आणि तिसरे पंच आता थोडेसे व्यस्त असतील.
ॲक्शन रिप्लेमध्ये पंचांनी हेच पाहिलंय की बॉल डीप झालाय बॅटरच्या दिशेने आणि इट्स फेअर डिलिव्हरी. 18 रन लॉस ऑफ द 1 विकेट. हॅलो चिक. यस, याच दरम्यान दापोडे गावचे उद्योगपती आदरणीय सन्मान्य प्रीतमजी बाळारामजी पाटील साहेब यांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दादा या पण आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. सूरज केने यांच्या बॅटमधून फाईन लेग क्षेत्रामध्ये मॅक्सिमम मला लेफ्ट शॉट आपण पाहिला. सूरज केने यांच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर बॉल होता, वेळ मिळाला आणि कमालीची नजर आहे सूरज केने यांची. सूरज केने यावेळेस देखील फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. यावेळेस शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल थांबलाय आणि कदाचित बॅटचा एज लागून गेला होता. हा बॉल डॉट असेल. दर्शन पाटील यावेळेस एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 25 धावा धावफलकावरती 25. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. सूरज केने आणि जोगेंद्र भालेकर ही जोडी मैदानावरती. दोन षटकार आलेत. सूरज केने यांच्या बॅटमधून, योगेश भालेरावच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिला, त्यानंतर ते बाद झालेत. यश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु 2च धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. सूरज केने, खाली नाम सूरज नाहीये, काम भी सूरज जैसा आहे. सूरज केने यांच्या बॅटमधून आपण पाहिले 2 षटकार, कमालीची बॅटिंग इथे देखील केली आहे आणि बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळत आहेत, ही देखील विशेष गोष्ट आहे. सूरज केने खाली नाम के सूरज नाही, काम के भी सूरज आहे. कमालीची बॅटिंग या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यश पाटील यांचा अलॉंग दी कार्पेट, हा देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन, एकच धाव मिळेल. फेकी अप्रतिम, रॉकेट थ्रो डीपमधून, क्षेत्ररक्षकाचं कौतुक होईल. दर्शन पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. पाठीमागचे षटक टाकलं दर्शन पाटील यांनी आणि फिल्डिंगमध्ये देखील योगदान देत आहेत, हे देखील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे दर्शन पाटील यांच्या बाबतीमध्ये. अतिशय चांगलं योगदान. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 28 धावा धावफलकावरती. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. सूरज केने आणि जोगेंद्र भालेकर हे जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लेंथवरती हा बॉल होता. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईनमध्ये येऊ शकले नाही. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी, अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेंथ अतिशय पुढे होती आणि इतक्या पुढच्या लेंथला जर तुम्हाला आडव्या बॅटने खेळायचं असेल तर लाईन खूप लवकर पिक करावी लागेल आणि लाईन जर पिक झाली नाही तर त्या बॉलवरती तुमची विकेट जाऊ शकते किंवा डॉट बॉल देखील असू शकतो. तेच झालं. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल. यावेळेस लिडिंग एज, हवेमध्ये बॉल, बॅट हातामध्ये, बॅटचं फेस क्लोज झालं आणि इथे झेल टिपलाय गोलंदाजाने. कॉट अँड बोल्ड, एक चांगला झेल आणि या ठिकाणी जोगेंद्र भालेकर यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. लागतोय दुसरा धक्का.
बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघाला. ऑफ द मॅचचे आपण पाहतोय स्पॉन्सर्स आहेत आणि साहेबांना विनंती आपण देखील मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय दुर्वंजी पाटील साहेब समाजसेवक आणि उद्योजक आहेत आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर क्रमांक 4 वरती सुजित जाधव मैदानावरती दाखल झालेत. सुभाष धुमाळ सर आमच्यासोबत. सुभाष धुमाळ सर भिवंडीमध्ये खूप जास्त आलो नाही, दुसरी स्पर्धा आहे. एकदा बापगावला आलो होतो आणि दुसऱ्यांदा संधी मिळाली. आज आमचे साथी समालोचक सर्वांनी धुमाळे सर यांच्यामुळं 28 धावा आणि बदलापूरचे आणखी एक समालोचक राहुलजी चव्हाण सर दोघांमुळे इथे येण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस पॅडवरती हा बॉल होता, बॅटचा देखील संपर्क कदाचित आहे आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन गेलाय. धावा मिळतील 4, चौकार 4 धावा. बत्तीस धावा धावपलकावरती डगआउट मधून स्टेट होऊन आले सुजित जाधव. आल्या पहिल्या बॉलवरती चौकार त्याने खेचलाय सुभाष सर. पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. या षटकामधला शेवटचा बॉल असेल यश पाटील यांचा. राईट अराउंड द विकेट, एक्स्ट्रा कव्हर रिजनला हवेत बॉल बराच काळ राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने गेलाय. जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॅक टू बॅक बाउंड्री देत आहेत फलंदाज सुजित जाधव यांच्यासाठी आणि धावफलक वेगाने पुढे जाते. धावफलकावरती धावा असतील 36, 36. लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना आदित्य चॅम्पियन भावाळे बी. धावफलकावरती धावा आहे 36. फलंदाज बाद झाले 2 ओव्हर 2. श्रवण सर. येस, खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज खऱ्या अर्थाने देण्यात आल्यात. आदरणीय सन्माननीय दुर्वंजी पाटील साहेब समाजसेवक उद्योजक दापोड्याचे आणि त्यांच्या समवेत प्रीतमदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं ते करूयात स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आठ 5 सुरू झाला होता. 2 मिनिटं आपण बफर टाइम दिलाय. चला आणि 8:23 झाले. 3 मिनिटं बफर टाइम आपण देतो प्रत्येक इनिंगमध्ये. चला थोडीशी घाई करा गोलंदाजी करणारी टीम. 8:22 झाले होते तुमचा ज्यावेळेस ब्रेक होता त्यावेळेस. आता 8:23 झालेत. म्हणजे 3 षटकांसाठी वेळ लावला म्हणजे चौथ्या षटकासाठी आपण वेळ घ्यायचा याचा अर्थ असा होत नाही. आपण थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. ईशान पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा 36, 36. सूरज केने आणि सुजित जाधव ही जोडी मैदानावरती बॅक टू बॅक चौकार आले सुजित जाधव यांच्या बॅटमधून आणि 2 षटकार आपण पाहिले. फलंदाज सूरज केने यांच्या बॅटमधून आलेत. एकूण धावफलकावरती धावा 36. अंतिम षटकामध्ये 50 धावेंपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे सूरज केने आणि सुजित जाधव या जोडीचा असणार आहे. ईशान पाटील बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ते दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहेत 36, 36 आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर दिशेने आक्रमण केलंय. कमालीचा हा फटका. टायमिंग देखील लाजवाब आहे. बेमिसाल टायमिंग. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने ठोकलाय. मॅक्सिमम षटकार 6 धावा. सूरज केने यांच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आलाय आणि धावफलक वेगाने पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. 42.
मी सांगितलं ना, सूरज केने यांचं फक्त नाव सूरज नाही आहे, काम पण सूरज आहे. कमालीची बॅटिंग इथे पाहायला मिळते. 42 धावा धावपलकावरती. 42. अटॅक केलाय ईशान पाटील यांच्यावरती, दबाव. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. सूरज केने पुढचा बॉल. यावेळेस देखील खूप फाईन बॉल गेलाय फाईन क्षेत्रामध्ये. यावेळेस मोका मिळाला. पहिला बॉल पुढे होता, परंतु यावेळेस शॉर्ट बॉल टाकला आणि यावेळेस देखील सूरज केने तुटून पडलेत फाईन क्षेत्रामध्ये. खूप फाईन हा चौकार आहे आणि धावफलक 4 धावेने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. 46. मध्ये 31 धावा इथे बनवल्यात सूरज केने यांनी. अप्रतिम बॅटिंग केली आहे. 46 धावा धावपलकावरती. ईशान पाटील यांच्यावरती आक्रमण केले. पुनरागमन करावं लागेल ईशान पाटील यांना देखील, कारण क्रिकेट सांगतं कंट्रोल द कंट्रोलेबल. आतापर्यंत काय झालं ते विसरा, परंतु इथून पुढे तुम्ही कंट्रोल करा. यावेळेस देखील फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु उडवण्यापूर्वी लँड झालाय आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगली आहे आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा इथे पूर्ण होतील. अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु बाकी टीम, बॅटिंग करणारी टीम आणि गोलंदाजी करणारी टीम रिव्ह्यू फक्त वेस्ट हाईटच्या वरती जो बॉल आहे, नो बॉल चेक करण्यासाठी रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. अंपायर जेव्हा पाहिजे, ज्या गोष्टीसाठी पाहिजे त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडूंसाठी फक्त एक रिव्ह्यू एका इनिंगमध्ये असेल, तो देखील वेस्ट हाईटच्या वरती जो नो बॉल आहे तो चेक करण्यासाठी हा रिव्ह्यू असेल. 48 धावा धावपलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. रनिंग बिटवीन द विकेट. सूरज केने यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत. जिथे तलवार चालवायची तलवार देखील आहे, जिथे सुईची आवश्यकता आहे तिथे सुई देखील आहे. ठीक. याच दरम्यान नितेश प्रभाकर पाटील यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं. मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितेश आता या आपण, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने. जेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आदित्य चॅम्पियन भावाळे बी संघ 50 धावा धावपलकावरती लागत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50 अप झाली टीम आदित्य चॅम्पियन भावाळे बी. चला स्पीडअप अपेक्षित आहे. 8:05 सामन्याला सुरुवात झाली होती. आता अतिरिक्त वेळ जातोय, थोडीशी घाई करा विनंती आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन ला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. उनके मस्तक को दस्तक देती हुई सूरज के बल्ले से एक और सूरज जैसा प्रहार. 6 रन. इंडिव्हिज्युअल 41 आतापर्यंत बनवल्यात सूरज केने यांनी. एकूण धावपलकावरती धावा 56 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज केने शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 41 धावेंवरती पोहोचले. एकूण 56 धावा धावपलकावरती. सूरज केने 1 मॅन आर्मी. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर आहे, हे पंच कळवतात. इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच. नाव स्कोर मूव्स ऑन 57. लॉस ऑफ दी 2 विकेट. दिसतो जगात समाजसेवक आहेत दापोड्याचे आणि दुर्वंजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या आदेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल, त्याचबरोबरीनं प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण असणारं हे अप्रतिम असं सन्मानचिन्ह देऊन दुर्वंजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर प्रीतमदादा पाटील आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय. प्रीतमदादा पाटील या आपण. विनंती असेल आदेशदादा पाटील यांना, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रीतमदादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हिंदवी स्वराज्याची मान अभिमान स्वाभिमान वाढवणारा हा भगवा रंग आणि या भगव्या रंगाची खऱ्या अर्थाने जबाबदारीची शाल प्रीतमदादांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार. त्याचबरोबरीनं दापोडे गावचे रील स्टार आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील अगदी नुकतेच लग्न बेडीमध्ये अडकले होते.
त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करणार आहोत. यश दादा पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते सह्याद्री बँकेचे कार्यकर्ते आहेत आदरणीय सन्मान यशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते रील स्टार गणेश पाटील यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माईची उपदाराची जबाबदारीची शाळ खऱ्या अर्थानं खांद्यावरती सोपवली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण असणारा ब्युटिफुल मोमेंट देऊन पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज अविनाश पाटील यांच्या बॅटमधून सुरुवात चौकारानं केली. अविनाश पाटील यांनी देखील टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय. एट का जवाब पत्थर काट्याने काटा इथे काढलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला सर आणि काउंट डाऊन त्याचं बिगुल आता वाजलंय. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या बॉलवरती चौकार आला सूरज केने यांच्या विरोधामध्ये. आणि सूरज केनेंना विचारलं असेल कदाचित फलंदाजाने तुम्ही ज्यावेळेस मारत होते तीच दवा आहे परंतु आता थोडी कडू लागत असेल. सूरज केने यांच्यावरती आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय बॅटर अविनाश पाटील यांच्या बॅटमधून आणि जशाच तसं प्रत्युत्तर इथे दिलं गेलंय. चौकाराने इथे सुरुवात केली. पोलरलिनचा बॉल सरळ बॅटने यावेळेस पुश केलंय. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बॅटर अविनाश पाटील कारण बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट खेळले. पहिला बॉल फुलटास होता तिथे संधी होती कारण इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवरफुल सुरू आहे आणि त्याचा युटिलाइज ते करतायत वापर ते करतायत. पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. एकूण 5 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल ओ यावेळेस बॅटचं फेस लवकर क्लोज झालं होतं. यावेळेस धावबाद होतील फलंदाज पाठीमागे गेलेच नाही आणि इथे आली आहे विकेट. प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. फिल्डर होते तिथे विकेश होते आणि विकेश यांनी डायरेक्ट हिट मारली. विकेट आली. फलंदाज बाद झालेत या ठिकाणी. दर्शन पाटील शून्यावरती. आता त्यांना माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात लक्ष एंटरप्राइजेस वडघर या टीमला. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. पुढचा बॉल सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4 आणि इथे साहिल यांच्या बॅटमधून साहिल पाटील पहिल्या बॉलवरती ठोकतायत चौकार. नऊ धावा धावपलकावरती आहेत. सूरज केने यांच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू आहे. दर्शन पाटील दुर्दैवीरित्या धावबाद झाले. बॅटचं फेस लवकर क्लोज केलं होतं. एज लागलं. बॉल थर्डमॅन रिजनला गेला आणि तिथे होते क्षेत्ररक्षक विकेश यांनी चांगली फेकी केली आणि दर्शन पाटील शून्यावरती धावबाद झालेत. परंतु साहिल पाटील आल्या आल्या चौकार त्याने देखील खेचलाय. पुढचा बॉल यावेळेस अपील पंचांकडे. बॉलची लाईन टोटली मिस केली होती परंतु 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं कदाचित बॅट सोबत देखील संपर्क होता हेच पंचांनी निर्देशित केलंय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. चांगली अंपायरिंग पंचांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण राहिली आहे. बॅट सोबत संपर्क होता असं निर्देशित केलंय पंचांनी. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. पंचांची कामगिरी खूप उल्लेखनीय राहिली. मी कौतुक पुन्हा एकदा करेल अतिश पाटील, प्रल्हाद पाटील, देवीदास पाटील, संदीप पाटील या सर्व पंचांचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय नेत्रदीपक कामगिरी सर्व पंचांनी केली. एकही डिसिजन तिथे कॉन्ट्रोवर्सी कधी होऊ दिली नाही. अतिशय चांगली पंचांची कामगिरी. यावेळेस लिडिंग एज फटका फसलाय. खूप अर्लियर बॅट स्विंग त्यांचं पाहायला मिळालं आणि सूरज बॉल खाली पोहोचलेत. सूरज
चांगला झेल, कॉट अँड बोल्ड, वेल जज कॅच फ्रॉम सूरज केने. वन मोर ब्लो फॉर टीम लक्ष एंटरप्राइजेस वडघर. विकेट, फलंदाज बाद. धन्यवाद. खऱ्या अर्थानं जो व्यक्तिमत्व आमच्यासोबत जोडल्या गेल्यात, ज्या व्यक्तिमत्वाने सुवर्ण अक्षरामध्ये सातत्यानं स्कोर कार्ड सजवलंय आणि भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये या व्यक्तिमत्वाची चर्चा देखील भरपूर आहे. अर्थातच आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेशजी गायकवाड सर अगदी आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सातत्यानं स्कोर कार्ड सजवत असतात. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच आपण पाहता लक्ष एंटरप्राइजेस वडगड आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आदित्य चॅम्पियन भावाळे बी. या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल, एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आदित्य एंटरप्राइजेस भावाळे बी या टीमनं धावा बनवल्या. त्या 57 आणि 58 धावांचं माफक लक्ष उभं केलंय ते लक्ष एंटरप्राइजेस वडगड या टीमच्या अगेन्स्ट. पहिला षटकाचा खेळ कंप्लीट झाला. अगदी सूरज केण्यानं पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 41 धावांची मारथॉन इनिंग त्यांना साकारली आणि गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट संपादित केला. अवघ्या 11 धावा खर्च केल्यात. ओ पहिला बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. योगेश भालेकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. दिशेपासून भरकटल्यात आणि पंच आमच्याकडे वळत आहेत अतिश पाटील सर आणि दर्शवत आहेत की हा बॉल वाईड असेल. योगेश भालेकरचा जर विचार करायला गेला तर सध्याच्या घडीला बहुचर्चित असलेला खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल संधी निर्माण केली आहे. संधीचं सोनं करेल का सूरज? पोहोचेल. पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप, दुसऱ्या अटेम्प्टला झेल कॅरी करत असताना सूरज खेडे आणि त्याच्या माध्यमातून गेलाय हा सुवर्ण झेल, अप्रतिम झेल. फलंदाज होईल फेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. बॅट्समन आउट. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे विथ बॅट, विथ बॉल, विथ फील्ड. हा तिन्ही क्षेत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी करणारा खेळाडू. सातत्यानं सूरजचा जर विचार करायला गेला ना तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. अगदी भिवंडी क्रिकेटच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या खेळाडूचा देखील एक सुवर्ण अक्षरामध्ये धडा लिहिला गेला आहे आणि त्या धडाचं नाव म्हणजे सूरज खेडे. पहिला बॉल वाईट जरूर हाताळला योगेश भालेकरनं आणि त्यानंतर लगेचच विकेट संपादित केली. बॅट्समन स्ट्राईक केला तरमय पाटील. ओ प्रचंड वेग या बॉलवरती देखील लेग कटरा बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. टप्पा पडला, हातभर वळण घेतलं या बॉलला आणि त्यानंतर सरळ रेषेत जाऊन विसावला सूरज खेडेच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडूवाला कमबॅक करतोय योगेश भालेकर. ओ पुढचा बॉल, हा देखील बॉल भरपूर चांगला. सॉफ्टना ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. औसाला टर्न केलाय. एकच धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. इथे दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सर जरीमरी आलिमगड टीमचे कॅप्टन विनंती असेल, फायनल कॉल असेल आपल्याला. टॉस बॉक्स मध्ये लगेच दाखल व्हा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत.
शेलूमाता वळ आणि त्यांच्या अगेन्स्ट जरीमरी आलिमगर. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. ज्या प्रकारे सूरज किडेने गोलंदाजी केली अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न योगेश भालेकरचा देखील राहिला. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. योगेश भालेकर निघाला, बॅट्समन ईशांत पाटील. हो या वेळा देखील गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर हातभर वळण घेत असताना सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड अ मिस, फिंगर रोल केले गेले, बोटं विखुरली गेली. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फिरकीसारखी गर्रकर गिरकी घेतली या बॉलला आणि सरळ जाऊन विसावलं विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्यानं जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम योगेश भालेकर करतोय. स्टील टू गो. पाचवा बॉल फ्लिक केला आउट साइडला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचं होतं. ॲक्युरेट थ्रोपिंग आपल्याला पाहायला मिळालं. कलेक्शन देखील तितकंच चांगला. एकच धाव. सातत्यानं सिंगल डबल इथे प्राधान्य दिलं जात आहे. बॅटिंग करत असताना लक्ष इंटरप्राइजेस गावदेवी वडघर टीमच्या माध्यमातून एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत आमचे मार्गदर्शक अर्थातच सुभाषजी धुमाल सर आणि त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर. ओ या वेळा देखील अप्रतिमा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता षटक क्रमांक दुसरा देखील इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय. तब्बल 4 गड्यांच्या नुकसानात 14 अंकावरती 14 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम लक्ष इंटरप्राइजेस गावदेवी वडघर. नवनाथ मुकले गोलंदाजी ट्रॅकवरती आला. ओ पहिला बॉल प्रचंड वेग, लॉफ्ट करायचा प्रयत्न ऑन साइडला, फील्डर डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच. हाताचा पिसारा फुलवलाय, टिपलाय झेल आणि संपलाय. बॅट्समन ईशांत पाटीलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला 5वा. 14 अंकावरती फलंदाज ईशांत पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. सेळूमाता वळ संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. सेळूमाता वळ संघाचे संघनायक आलेले आहेत. थँक्यू. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत आणि षटकाच्या मध्ये आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स नाव. बॅट्समन जीतला. ओ यावेळेला पायावरती टाकलेला बॉल, लेग ग्लान्स केला ऑन साइडला. चांगला स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचेल, त्याला उलकावडी देऊन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय फिल्डरला चकमा देऊन धावा मिळतील. 4 चौका. चौकार आहे. जीतला आपण पाहत आहे. ओ स्लॉक स्वीप करायचं होतं, नाही जमलं.
बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये या वेळेला डॉट बॉल. नवनाथ मुकलेला आपण पाहता. पहिला षटक जर विचार करायला गेला तर थोडासा महागडा षटक जरूर सूरज किडेचं राहिलं. त्यानं देखील एक विकेट संपादित केला. पण तदनंतर डॉमिनेट करण्याचं काम योगेश भालेकरनं केलं. त्यानं फक्त आणि फक्त अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि त्यानं देखील एक विकेट संपादित केल्या. आणि ज्या प्रकारे योगेश भालेकरनं गोलंदाजी केली अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न नवनाथ मुकणेचा राहिला आहे. नेक्स्ट बॉल. चौथा बॉल ऑन साइडला खेचून मारायचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. फिल्डर पोहोचेल भरपूर दूरवरचं अंतर चेस केलंय. अगदी वाडिश लॉंग ऑन मधून काऊ कॉर्नर रिझन मध्ये पोहोचलाय आणि बघता बघता धावा एकवटल्या जातील या बॉलवरती पूर्णपणे 2 धावा सहजरित्या या बॉलवरती एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग विथ द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर चांगलं या 2 बॅटरच्या दरम्यान. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये कॉलिंग असणं भरपूर गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप करणं देखील भरपूर गरजेचं आहे. ती पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. लक्ष मोठे पण अशक्य नाहीये आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत देखील मोठी करावी लागेल. इथे झेल जरा ड्रॉप. सुजित जाधव होते त्या ठिकाणी. सुजित कडून इथे चुकी घडली आणि या चुकीचं रूपांतर या 2 धावांमध्ये. समीकरणाचा जर विचार करायला गेला तर 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या 37. 7 बॉल 37 ची गरज. ओ या वेळेला देखील पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा फिंगर अप. यस अंपायर सिग्नल. बॅट्समन OUT. फलंदाज बा. सन्माननीय दुर्वंजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दुर्वंजी पाटील या आपण टॉस इथे संपन्न केला जाईल. याच्यावरती पहा. एका बाजूने लिहिलंय वीर तानाजी चषक आणि दुसऱ्या बाजूने लिहिलंय स्वर्गीय जगदेव कान्हा स्मृती. वीर तानाजी आले आणि इथे टॉस संपन्न झाला. टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. अलिमगड संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगा. क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑनगोईंग मॅच सुरू आहे आणि आपण पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. परफेक्ट टायमाला 3 षटक कंप्लीट झाल्यात. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळल्यात. भावाले बीड या टीमनं. ओ टप्पा पडला. तदनंतर दिशा भरकटली. अंपायर सिग्नल. हा पहिला बॉल वाईड आला. मॅच अजूनही संपली नाहीये कारण की 7 मध्ये 37 करायच्या होत्या. त्यावेळेला विकेट संपादित केली गोलंदाज नवनाथ मुख्यनं आणि तदनंतर समीकरण आपण पाहिलं. 6 बॉलमध्ये 37 ची आवश्यकता असताना विकास गवारी आला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यांना पहिलाच बॉल वाईड हाताळलाय. आता समीकरण जर पाहायचा विचार केला तर 6 बॉल 36 ची गरज आहे. 6 बॉल 6 षटकांची आवश्यकता. पहिला येईल का पाहावं लागेल. फटका भरपूर चांगला आहे. लांब 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 भरपूर लांब. बिग बिग अ लॉंग वे. बिग ब्लास्टेड. बिग 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 सिक्सर. लक्ष इंटरप्राइजेस गावदेव वडकर हे नाव कुठे छोट आहे आणि लक्षाचा पाठलाग करत असताना मेहनत देखील मोठी सुरू झाली आहे. संघर्षाला सुरुवात झाली आहे. आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. 5 बॉल 30 ची गरज. ओ या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं. फिल्डर पोहोचेल आता. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. ज्या वेळेला पहिला बॉलवरती षटकार आला होता त्यावेळेला कुठेतरी आशा अपेक्षा पल्लवी झाल्या होत्या वडगर टीमच्या. पण तदनंतर या बॉलवरती सिंगल आली. आता पूर्णपणे हळूहळू का होईना पण या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना आदित्य चॅम्पियन भावाळे बी. हो यावेळेला देखील प्रचंड वेग. मॅचची टॉप एज सूरज केणे
चेंडूच्या खाली आणि त्यांना टिपला जाईल. फलंदाजाला फेल. रोहन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरून उडवला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल थांबणार नाहीये. बॉल गोळीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. खणाखाती प्रहार चौकार. जागा भरून काढण्यासाठी दुसरा रोहन मैदानामध्ये आला. 5व्या बॉलवरती. 5वा बॉल यावेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकास गवारीचा आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे भावाळे बी या टीमनं. शेवटचा एक बॉल. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द मॅच. या मॅच मधील शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. बॅट्समन तयार. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. आसमानी टोला. हवा या लांबच्या मुख्य व्यासपीठाला सलूट ठोकणारा हा बिग ब्लास्टेड सिक्सर. मॅच फिनिश आणि यावेळेला सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. आदित्य चॅम्पियन भाबाळे बी या टीमनं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम. आदित्य चॅम्पियन भाबाळे बी अँड हार्ड लक बॉयज टीम लक्ष एंटरप्राइजेस गावदेवी वडगर. या मॅचचा हिरो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 41 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला हाताळाने एक विकेट देखील संपादित केल्या आणि 3 झेल देखील कॅरी केल्या आणि एक धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला बाद देखील केला. असा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात